पॅन्ट्री शेल्फमध्ये बघितल्यानंतर लक्षात आलं की खूप सारा रवा माझ्याकडे आहे. तर म्हटलं चला आज या रव्याचा बनवूयात छानसा असा केक. मागे मी तुमच्यासोबत एक पंचामृत केकची रेसिपी शेअर केली होती. त्या टाईपमध्येच इथे थोडासा आपण करणार आहोत ही रेसिपी ट्राय. आणि त्यासाठी इथे मी रवा मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे. त्यामध्ये 3 ते 4 वेलची घालून छान वाटून घेतलेला आहे. आता या सगळ्या रेसिपीचे जे मेजरमेंट्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सो तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर यामध्ये मी पिठी साखर, दही ॲड करायचं आहे, जास्त आंबट नको. त्यानंतर दूध यामध्ये ॲड केलेलं आहे. तूप आपलं जे गावरान तूप असतं ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर मध यामध्ये मी ॲड केलेला आहे. थोडक्यात पंचामृताचे सगळे पदार्थ यामध्ये मी ॲड केलेले आहेत. त्यानंतर थोडासा गूळ आणि ड्रायफ्रूट्स मी यामध्ये ॲड केलेले आहेत. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. चिमूटभर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. व्हॅनिला इसेन्स यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि थोडासा येल्लोइश कलर आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आता इथे गूळ मी जो वापरलेला आहे ती पावडर वापरू नका, कारण त्याने केकचा कलर पूर्णपणे चेंज होतो. त्यानंतर 1/4 TSP सोडा टाकून हे सगळं बॅटर आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे, काहीही ड्राय वेट वेगळं करायचं नाही आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त यामध्ये मी बेकिंग सोडा ॲड केलेला आहे, बेकिंग पावडर अजून ॲड केलेली नाही आहे. तर हे मिक्स करून साधारणतः 15 ते 20 मिनटं आपल्याला काय करायचं आहे, रवा भिजत याला ठेवायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बेकिंग सोडा आणि पावडर दोन्ही नंतर ॲड करू शकता. आता मी इथे बंटीन घेतलेला आहे. साधारणतः 7-7.5 इंचाचा जो बंटीन येतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे. तुपाने छान ग्रीस करायचा आहे. 15-20 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता रवा छान सोक झालेला आहे. आणि सगळ्यात शेवटी आता यामध्ये बेकिंग पावडर आपण ॲड करणार आहोत आणि छान असं हे मिक्स करायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला याला बेकिंगला ठेवायचं आहे. तर बेकिंग पावडरची रिॲक्शन स्टार्ट होते, त्यामुळे बेकिंग पावडर सगळ्यात शेवटी मी ॲड केलेली आहे. आणि आता या टिनमध्ये मी याला पोर करून घेणार आहे. तर तुमच्याकडे असा बंटीन नसेल तर तुम्ही नॉर्मल आपला जो गोल टीन येतो तो सुद्धा वापरू शकता. आता सगळं बॅटर मी यामध्ये पोर करणार आहे. जर तुम्हाला गॅसवर हा जो केक आहे तो बेक करायचा असेल तर तुम्ही आपण नॉर्मली जसे केक बेक करतो तशा पद्धतीने याला करू शकता. साधारणतः 30 ते 35 मिनिटे याला बेकिंगसाठी लागतात. जर तुम्ही ओव्हन किंवा OTGमध्ये करणार असाल तर साधारणतः 180 डिग्रीला आपल्याला याला बेक करायचं आहे 30 ते 35 मिनिटासाठी. आता मी याला बेकिंगला ठेवते. सो केक बेक होऊन आलेला आहे आणि हा केक फार राईज होत नाही, परंतु आतमध्ये इतका सॉफ्ट आणि डिलिशियस होतो की याची टेस्ट तुम्ही विसरणार नाही. मी मागे सुद्धा एक पंचामृत केकची रेसिपी शेअर केली होती, ती सुद्धा खूप टेस्टी होती आणि हाही केक अतिशय टेस्टी आहे. थोडंसं ड्रायफ्रूटने गार्निश करून हा तुम्ही केक कस्टमरला सुद्धा देऊ शकता. साधारणतः अर्धा किलोपर्यंत या केकची रेसिपी आहे. तुम्हाला ऑर्डरसाठी हा केक वापरायचा असेल तर तुम्ही नक्कीच सेल आउट करू शकता. साधारणतः 300 ते 400 रुपये पर हाफ KG सेल करू शकता. आता केक केलाय म्हटल्यावर मला हे कंट्रोल करणं थोडंसं अवघड आहे, तर मी टेस्ट करते आहे हा केक आणि खूपच डिलिशियस झालेला आहे पंचामृत केक. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपीसुद्धा ट्राय करा.